राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हॅलो हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी 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 जय
करायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं पूजन करायचं गुरूंचा संदेश चला पोचवू विश्वात गुरुच्या नावानी गुरुच्या नामात रंगायचं तदनंतर पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते
कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घे कुळ पावन तो देश हो पवित्र ते कुळ पावन तो देश होळी कन्या पुत्र होती जे सात्विक हो कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिख वाटे देवा होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक आता ज्या मंडळींनी बाबाजींचं पूजन निवड झाली असे असणारे प्रमोदजी महाराज डुकरे यांचं सुद्धा पूजन इथे होत आहे. मंडळ आलेले त्यांनी पण महाराजांच्या पूजनासाठी समोर यायचंय. पाडस येथून अंकुश फुलारे हे महाराजांच्या पूजनासाठी आलेले चला बाहेरून आले जे भक्त मंडळ आहे त्यांनी लवकर चला आणि ज्यांचे पूजन झाले असेल त्यांनी खाली उतरा. ज्यांचे पूजन झाले असेल त्यांनी गर्दी करू नका. परायण श्री हरी महाराज वैष्णव यांचं सुद्धा पूजन येथे होणार आहे. विठ्ठल वाघ यांनी महाराजांचं पूजन करावं. योगेश दिनकर निगोटे यांनी श्री हरी महाराजांचं पूजन करावं. शहाजतपूर येथून संदीपजी आढाव हे सुद्धा इथे महाराजांच्या पूजनासाठी उपस्थित झाले आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी महाराजांचं पूजन करावं. ज्यांचं पूजन झालं असेल त्यांनी खाली उतरा. विनेकर यांचं पूजन विठ्ठल महाराज हे करतील. विठ्ठल महाराज वाघ हे विनेकर अप्पादादा यांचं पूजन करतील.
ज्यांचं पूजन झाले असेल त्यांनी खाली उतरा. पुढील कार्यक्रमास वेळ होत आहे. लवकर चला लवकर. ज्यांचं पूजन झालं असेल त्यांनी इकडे बाजूला व्हा, गर्दी करू नका. अजून बरेच मंडळी पूजनाचे राहिलेले. आता शाजतपूर येथून राजू भाऊ पोलीस पाटील, संदीपजी आढाव सर, उद्धव मोडके हे महाराजांचं पूजन करीत आहेत. खेडगणातील पंचायत समितीचे उमेदवार राहुलजी शेळके हे महाराजांच्या पूजनासाठी ते उपस्थित आहे. संतोष साखरे लासूर देशल, सोमाशी पाटील हे महाराजांच्या पूजनासाठी उपस्थित आहेत. त्यांनी महाराजांचं पूजन करावं अशी त्यांना मी विनंती करतो. मौनगिरी हो मौनगिरी, ज्यांचं पूजन झालं मौनगिरी हो मौनगिरी, मौनगिरी हो मौनगिरी, मौनगिरी हो मौनगिरी. यानंतर आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गुलाब काशीनाथ निगोटे हे महाराजांचं पूजन करतील. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम जनार्दनाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम जनार्दनाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम जनार्दनाय, हरि ओम नमः
शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम जनार्दनाय त्यानंतर सप्ताह कमिटीच्या वतीने बाबाजींचं पुन्हा पूजन होणार आहे. सप्ताह कमिटीच्या वतीने महाराजांचं पूजन होणार आहे. तरी पाटील तुम्ही वरच थांबा पूजनासाठी. विठ्ठल 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 सर्वांनी हात वर करून टाळी एकदा. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 यानंतर श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या प्रवचनाला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती. कोणीही उठू नये, बोलू नये. गुरु महाराज 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 जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु महाराज जय गुरु महाराज गुरु जय जय परम महाराज गुरु जय जय परम गुरु महाराज गुरु जय जय परम गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम गुरु गुरु जय जय परम परब्रह्म सद्गुरु जय राष्ट्र संत जनार्दन स्वामी जय जय गुरु महाराज गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळा कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान दत्त 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 लक्ष्मीरंजन जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय सनातन धर्म की जय हनुमान की जय सियावर रामचंद्र कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शंकर स्वामी महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काळी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे।
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांच्या हात असे वर करावा आणि गोड आमच्या संग भजन म्हणायचं आणि हाताने पण काळी मुखानं भगवंताचं नाम घ्यायचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण
जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय डम डम बोले ओम नमः शिवाय डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय घंटा बोले ओम नमः शिवाय गद गद घंटे बोले ओम नमः शिवाय बोलेगा नंदी बोले ओम नमः शिवाय स्वामींचे भक्त बोले ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 नमः शिवाय शंभो की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शंभो की जय जय पार्वती पति शिवजी की जय जय पार्वती पति शिवजी की जय जय भोले की जय जय 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 शिवजी की जय हर हर महादेव शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपाशीर्वादानं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पिंपळगाव नगरीमध्ये सर्व गावामध्ये सद्गुरूनं जो प्रथम सत्संग प्रवचन केलं असेल, आवडतं गाव जसं आपण आता मागं जरूर बघितलं तसं सर्वात जास्त आवडतं गाव हे पिंपळगाव राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी. आणि म्हणून अशा या पवित्र मातीमध्ये जो सुगंध आज दरवळत आहे, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या वास्तव्यानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरण स्पर्शानं जी पावन भूमी जी झालेली आहे, त्याचा जो आनंद आपण परमानंदामध्ये अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं घेत आहोत. बाबाजींचं पुण्यस्मरण अखंड दरवर्षी आपल्या या ठिकाणी श्रीमद भागवत कथा हा ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण असा असलेला भगवत प्राप्तीचा हा ग्रंथ आपण श्रवण करत आहोत. कदाचित ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असा सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित करतो. या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमचे परमपूज्य स्वामी 108 श्रीमंत आमचे विमलगिरीजी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्या टाळ्याचे गजरात स्वागत करूया. प्रत्येक भागातून भक्त मंडळ आहे. जिथं बोरगावला कथा झाली ते आले, जिथं जरोळला कथा झाली ते आले. प्रत्येक गावाचं आता भाऊसाहेब नगरी सुक्यानं सगळ्याच गावातून आले. असं एकही गाव नाही का त्या गावातून आले, कारण त्यांना सोडूच वाटत नाही. आणि म्हणून काही कथा आयोजन व्हावं असं त्या हेतूने पण आले की आम्हालाही एखादा 7 दिवसाचा 5 दिवसाचा मिळावा हा सत्संग त्याच्यासाठी पण आलेले आहे. परंतु काय करणार,
आपल्या सर्व ग्रामस्थ भक्तमंडळ भाविक माता भगिनी कमिटी समिती सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करतो। खूप सुंदर असं आयोजन आपलं आहे। या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाले असतील, मंडपवाले असतील, सर्व ग्रामस्थ सर्व एक जीवानं जो काही आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो कितीतरी वर्षापासून चालू आहे। किती वर्ष झाली? 36 वर्ष झाली, बरोबर आहे? म्हणजे किती विशेष आहे, म्हणजे 6 बरोबर ना, 36 म्हणजे 9चा आकडा येतो पूर्णांक। वा वा, आणि पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात् पूर्णच्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने थोडेसे लेट झाला। आम्ही त्र्यंबकला नेमकं नाशिकमध्ये गिरीश महाजन वगैरे सगळे कमिशनर वगैरे बसले, त्यांच्यामध्ये आमचे महामंत्री आले, आम्ही नेमकं 4-5 जण बसलेलो। मीटिंग 1 तासात होईल म्हटलं, 2 तास झाले, मग पत्रकार परिषद झाली, सगळं झाल्यानंतर महाराज म्हणून चला त्र्यंबकला। आम्ही गेलो त्र्यंबकला वाजले आम्हाला 5, आणि 5 वाजल्यानंतर मग आम्हाला वाटलं आता काही, मग आम्ही आमच्या दत्त महाराजला सांगितलं, दत्त महाराज तुम्ही कार्यक्रम करून घ्या, कारण महाराजांनी सांगितलं की आपल्याला रात्री 12 वाजता गुप्त नवरात्र आहे, आपल्याला हवनाला बसायचं। म्हटलं आता आपण महाराज, आता ते पूर्ण भारताचे मुख्य महामंत्री ते आता, आणि त्यांनी सांगितलं रात्री 12ला आपल्याला हवनाला बसायचं जायचं, आणि कमिशनर वगैरे सगळे येत आहेत। आम्ही त्यांना झोपू दिलं, निघून त्यांना थोडा आराम करायला गेले, आम्ही आलो निघून। आता ते म्हणतील महाराज कुठे गेले, आणि म्हणून कधी कधी असं होतं, लेट होतो आम्ही। त्याचं कारणच ते आहे का एवढी मोठी जबाबदारी आहे, फार जबरदस्त नियोजन चालू आहे। आता त्या ठिकाणी गिरीश महाजन पुढे एवढे महामंत्री, त्यांच्या पुढे आमचे महाराज लोकांनी प्रश्न मांडले, महाराज महामंत्री वगैरे हे असं पाहिजे, तर ते म्हणे बाबा कुंभमेळा साधूसाठी आहे, आणि साधू संतांसाठी हा तुम्हाला सांगतो म्हणे आम्ही की हे हिंदवी राज्य आहे, त्याच्यासाठी या ठिकाणी कुठल्याही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही, झाली नाही विशेष म्हणजे जो साधूंमुळेच कुंभमेळा भरतोय। 1 वर्ष 2027 खूप छान आहे, तुम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे, सगळ्या भागातील लोक डोळ्याची पारणा पिटायला असा कुंभमेळा आपल्याला करायचा आहे। विशेष कमिटी आमंत्रण देण्यासाठी पुढे आली होती, बोरगाव तिथपर्यंत आली, त्यांना म्हणलं खालीच नाही एकही कार्य, आता उद्यापासून आंबडला कथा आहे जालना, अजून आम्हाला रात्रीतून त्र्यंबकमध्ये पोहोचायचे, आणि उद्या परत सकाळी 2 वाजता आंबडला जायचं, आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तुमचं सर्व। आता आमचे कोपरगावचे पण वकील आले होते, सगळ्या कोपरगावचे अध्यक्ष सगळे जेवढे वकील त्यांचे अध्यक्ष ते आले, सगळेच आले, आणखीन सगळ्या लासूर स्टेशनचे आले। त्यांची इच्छा होती की बाबा 2-3 वर्ष कथा द्या, पण शक्य नाही, अजून 2-3 वर्ष वाट पहा, चालेल ना? सर्वांनाच थोडस कवरेज बाबांनी केले, कुठे गेले कवरेज दादांनी केले वाटतं, ते म्हणे आज बाबा 2-3 ठिकाणच्या लोकांना कथा पाहिजे, आपण या ठिकाणी हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, हरिप्राप्तीशी उपाय हरिप्राप्तीशी उपाय हरिप्राप्तीशी उपाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरिप्राप्तीशी उपाय हो हरिप्राप्तीशी उपाय हो हरिप्राप्तीशी उपाय हो हरिप्राप्तीशी उपाय।
जास्त नाही. आणि ते पण एक तास. हरी प्राप्तीशी उपाय धरावे. हरी प्राप्त करायचं असेल तर संता विने प्राप्ती नाही. ऐशी वेद देती बाई. वेदांना पण ते सांगितले बाबा हो तुम्हाला संतांकडे जावं लागलं. आणि आमचं एवढं मोठं भाग्य आहे की आम्हाला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मिळाले, त्याच्यामुळे प्राप्ती झाली. लक्षात ठेवा. आपल्या रोम रोमात ते, आपल्या कणकणात ते, आपल्या मनात ते आहे, आपल्या ध्यानात ते आहे. म्हणजे सर्व ठिकाणीच बाबाजी पुरून उरलेले आहे. त्याच्यामुळे ते काही पाहायचं करत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही देव बघितला, आम्ही म्हणतो लहानपणापासून बघितला. म्हणजे कोणाच्या रूपात? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या रूपात. कारण जिथे दिसावा जनार्दना, जिथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जन. म्हणून भाग्यवान आहे आपण, जेणेकरून संत किती श्रेष्ठ असतात आणि संतांवरच थोडंसं बोलतात. परंतु त्यासाठी सत्संग पाहिजे. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. लक्षात. म्हणून प्रथम भगत संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. जी कथा जी व्यथा. लक्षात. प्रथम भगती संतन, नवविधा भक्तीपैकी संतांची संगत सांगितलेली आहे. कारण तुका म्हणे संत आणि पूर्ण करतील मनोरथ. पूर्ण करण्यासाठी संतांची गरज आहे. एकदा असं झालं की आज सोमवार आहे. सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. सोमवारी श्वेत वस्त्र परिधान करा. सोमवारी श्वेत फुल म्हणजे सफेद फुल वाहवा. सोमवारी सफेदच नैवेद्य महादेवाला. आणि म्हणून आपल्या डोळ्यापुढं आपलं महादेवाचं मंदिर येते. कोणतं? आपल्या काय पिंपळेश्वर नाव. बोला पिंपळेश्वर भगवान की जय. म्हणून आपल्याला थोड्या दिवसात धोंड्याच्या महिन्यात धोंडे खायला त्यावेळेस आपल्याला आपल्या पिंपळेश्वराकडे लक्ष द्यायचं. कारण विठ्ठल मंदिर खूप सुंदर झालं. सगळे मंदिर अतिशय गोड झाले, पण आता पिंपळेश्वराकडे तुम्ही लक्ष द्या. त्या पिंपळेश्वराच्या पिंडीला किती खर्च लागून नंदीला ती शिवगिरी बाबा देते. 2-2.5 लाख रुपये लागतात फक्त, जास्त काहीच लागतात. कारण 1.5 लाखाची पिंड आणि 50-60 हजाराचा नंदी. किरकोळ, काहीच विशेष नाही. म्हणून आज आपल्या ह्या पवित्र भूमीमधली जी पिंड आहे ते आपण देतो, पण मंदिर मात्र लवकर चालू. वर वर करा. मंदिर चालू करायचं का आपल्याला गावात? हात वर करा बरं. कोणाला इच्छा आहे आपलं मंदिर महादेवाचे चांगलं व्हावं? कोणाची इच्छा आहे आपलं मंदिर महादेवाचे चांगलं व्हावं? नक्की पहा बरं. आदिमाया शक्ती जर पुढे झाली तर मंदिर झालंच. करायचं सर्वांची इच्छा आहे ना, लवकर होईल. बाबाजींचं तर होणारच. त्यामध्ये बाबाजींचं होईल, महादेवाचं मारुत राहायचं. पण वा वा, 3 मंदिरं करायची एकत्र, 3 कळस. वा चांगलं आहे. कारण अयोध्या झाल्यानंतर प्रत्येक गावामधलं मंदिर बघा किती सुंदर होत. बघा असं आहे की भगवान शिव आशुतोष आहे, थोडं दिलं का प्रसन्न होतात. आणि ते मंदिर झाल्यानंतर ती पिंड बघण्यासारखी. आम्ही आजच त्यांना सांगतो उद्या फोन करून बुक करायला, पण मात्र पिंड पाहण्यासारखी. अख्ख्या तालुक्यात अशी पिंड राहणार नाही की तुमची. प्रत्यक्ष नर्मदेश्वर या ठिकाणी, त्याची काळजी करू नका. पण घ्यायला तिथपर्यंत गाडी तुम्हाला आणावं लागेल. आणि म्हणून ओंकारेश्वर भाग्यवान आहे तुम्ही की आज तुम्ही सद्गुरू जनार्दन स्वामी पाहिजे. अमरनाथची अशी कथा येते, गोड आहे अतिशय. आता या ठिकाणी हरिभक्त पारायण आपले हनुमान महाराज, दास महाराज होते, त्यांचे कोणते आता? हो ना, चिरंजीव. कुठे आहे का बाबा? अरे वा,
तेच रूप आहे आणि तशीच कथा करता येते. विशेष गोड कथा. भागवत कथा म्हणजे काय सांगावं. आमच्या या ठिकाणी भजनी मंडळ आले, दत्त महाराज म्हणलं नाही आम्ही आलो तर तुम्ही कीर्तन सुरू करून द्या. आणि म्हणून ही कथा आपण ऐकतो थोडीशी. लय सुंदर आहे. सद्गुरु जनार्दन स्वामींनी 12 ज्योतिर्लिंगावर अनुष्ठान केलं. आणि विशेष म्हणजे एक अशी कथा आहे बाबाजींची, ती आपण सांगूच. परंतु एक अमरनाथाजवळ एक वडाचं झाड होतं आणि वडाच्या झाडाजवळ एक अंड होतं. एक दिवस भगवान शंकर, भगवंताला सुद्धा कथा आवडते बरं का, महादेवाला खूप कथा आवडते. जसं आपण म्हणतो ना, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभ ऋषी. लक्षात राहू द्या, स्वरात इकडे तिकडे होऊ देऊन काय. म्हणून लक्षात ज्या वेळेस आपल्याला कळतं की भगवान शंकर सुद्धा कथा ऐकायला जातात. आपण ऐकली पाहिजे, इथं कथाच आहे. आणि कथा ऐकायला ते समजा गेले, ऋषी मुनीमध्ये गेले आणि तेवढ्यात नारदजी हिमालयात आले. हिमालयात आल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, नारदजी हिमालयात आले आणि हिमालयात आल्यानंतर सांगितलं पार्वती माताला. तर पार्वती माताला वाटलं आपले गुरुदेव आले. गुरुची जिथे गुरुचे आगमन होते, जिथे गुरुदेवांचंच आगमन झालं, पार्वती माता उठून उभा राहिली. या गुरुदेव, नारदजी या या या, तुमचं सन्मान आहे, स्वागत आहे. आणि असं म्हणल्यानंतर पार्वती माता, कसं काय चाललं तुमचं. आता माणूस विचारत, घरात आल्यानंतर मोठी व्यक्ती राहते, विचारते कसं काय चाललं तुमचं. पार्वती माताने सांगितलं सगळ्यात 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 चांगलं चाललंय. माझ्या याच्या संसारात पुढेच काही कमी नाही. ते मला जीव लावतात, वेळेवर सगळे माझी दखल घेतात. हा काय जीव लावतात, दिलं ते. पण नाराजी थोडीशी म्हणजे मग काय, अहो पार्वती माता तुम्हाला जर ते जीव लावतात तर तुमच्या संग त्यांनी कपट केलं असतं. ऐका आता जरा कथा, काही गरज होती का. कधी कधी संसार असा असतो. सागर पाहिलेला तुम्ही, सागर, सागराला गेले तुम्ही, सागर, गंगा सागर, त्यावर तरंग असतात. तरंग असे तरंग येतात. तसे संसारात सुद्धा असे तरंग आहे. सागराचं पाणी दिसायला फार छान दिसतं, नितळ नितळ दिसतं, पण ते पाणी पिलं का खारट लागतं. तसं संसार दिसायला फार गोड आहे. कसं आहे, पण मग त्याच्यात आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला लग्न करायचं, लग्न करायचं 4-5 वर्ष जर भेटायला गेलं ना, कसं काय बरं आहे तुम्ही लय सुखी. काय रे काय झालं काय तुला. अचानक नाही पहिल्यांदा फार गोड वाटलं म्हणे, पण आता आम्ही टायगर बॉम्ब लावतो म्हणे डोक्याला. म्हणलं का बाबांनो, दिसायला जसं सागर खूप गोड आहे, पण म्हणजे किती नितळ दिसतो, पण पाणी आचमन घेतलं खारट लागतं. सागराला जर आपण पाहिलं तर एक किनारा आहे, दुसरा किनारा दिसतो सागराचा. तसं संसाराचा एक किनारा आहे, दुसरी किनाराचं आहे का नाही, शोध आहे, पुढे लागायचं आहे. आणि म्हणून बारकाईने ऐका जरा, खूप छान आहे. संसार सागर सागर, संसार सागर, हो भरला जातो ऊर, भरला जातो ऊर. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची. नारायण नामाची, नामाची, नारायण नामाची. सांगड बांधण्यासाठी संतांची गरज आहे. इथं आलो बरोबर. हा संसार भवसागर तारण्यासाठी जशी नौका लागते, ती नौका म्हणजे संत आहे. म्हणून आपल्याला संतांची गरज आहे. पार्वती मातांनी विचारलं काय असं काय काय लपवलं माझ्या भोले बाबाने, सांग. नारदजी सांगा. नारदजीने सांगितलं, त्यांच्या अंगाला चित्त भस्म लावलं. त्याचं काही मूड सांगितलं तुम्हाला का लावतं, कोणाचा लावतं मी सांगितलं. त्यांच्या गळ्यात ज्या मुंडमाळा आहे तुम्हाला सांगितलं त्याचं काही रहस्य म्हणजे अजिबात सांगितलं. कसं काय सांगितलं नाही.
म्हणजे मग ते एवढं हे करतात तुम्हाला सांग म्हणजे आले का विचार पार्वती रुसून बसली आता रुसतात हे बिचारे कोण नाही रुसत प्रत्येक पार्वती रुसते पण काही माहीत झाल्यावर आणि ही रुसून बसली कोपऱ्यामध्ये म्हणजे आज काय झालं एवढं तोंडावर तेज गेलं काय भानगड काय एवढं कोपऱ्यात जाऊन बसतात काही नाही म्हणजे तुम्ही महत्वाचं काही गोष्टी माझ्यापासून लपवतात म्हणजे अरे पार्वती शिव आहे कल्याणकारी आहे कोणाचं अजूनपर्यंत आतापर्यंत कपट केलं नाही कोणाशी अशी नाही नाही म्हणे खरं सांगा तुम्ही ही जी अंगाला चिता भस्म लावतात कसलं लावतात कोणाचं लावतात म्हणे अगं पार्वती आता लक्षात ही जी चिता भस्म आहे ज्यांनी अखंड नामस्मरण केलं जन्मापासून मृत्यूपर्यंत भगवंताचं नामस्मरण केलं त्यांच्या जिभेनं त्यांचं जे शरीर शुद्ध झालं आणि त्या शरीराची जी नामस्मरणाची जी ताकद आहे त्या नामस्मरणाची राख मी माझ्या अंगाला बाळगतो कोणाची म्हणे मग या मुंडमाळा कस काय एवढ्या तुमच्याकडे म्हणे पार्वती ज्यांनी अखंड भगवंताचं भजन केलं संतांच्या सानिध्यात राहिलं ज्यांच्या जिभेने नामस्मरण केलं आणि ते मला खूप आवडतात म्हणून मी त्यांच्या मुंडमाळा गळ्यात घालून ठेवतो पण एक रहस्य अजून सांगतो म्हणे काय तुझ्या बी 2-3 पार्वती माझ्या म्हणजे याचा अर्थ मी पण म्हणे हो सत्य असताना तुझं एक मुंडक गळ्यातच म्हणे का तू पण रात्रंदिवस कथा ऐकते प्रवचन ऐकते भजन करते म्हणून तुझे बी काही माळा आहे गळ्यात मग पार्वतीने सांगितलं मी मला असं करा की परत जन्म घ्यावा लागणार नाही मला पण तुमचं सारखं अमरत्व पाहिजे मग पार्वतीने सांगितलं हे अमरत्व पाहिजे असेल तर तुला संतांच्या सानिध्यात जावं लागेल पार्वतीने सांगितलं हो ठीक आहे पण मग सत्संग करावा लागेल म्हणजे ठीक आहे करायला काय हरकत नाही पण ते एकांतात करावं लागेल मग एकांत पुढे म्हणजे आपल्याला कैलास सोडावं लागेल म्हणून भगवान शंकर निघाले पार्वतीला घेऊन आणि पार्वतीला त्या नंदीवर बसवून आपले आले आणि ज्या ठिकाणी अमरकंटक आहे त्या ठिकाणी पैलगाम आहे त्याला नाव काय दिलं आपण पण ते बैल गाव आपले लोक लय येडे बैलगावचं काय केलं पैलगाम आतापर्यंत ऐकून होते तुम्ही कधी त्याला आपण पैलगामच म्हणतो अजून आणि त्या ठिकाणी नंदीला सांगितलं नंदी तू इथं थांब तू पुढं नको येऊ नंदी थांबला त्या ठिकाणी बैल गाव होतं ते पैलगाम करून टाकलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे निघाले कार्तिक स्वामीला आणि गणपतीला सांगितलं कार्तिक स्वामी गणपती तुम्ही इथं थांबा त्यांना तिथं थांबवलं गंगेला सुद्धा थांबवलं चंद्राला सुद्धा थांबवलं अशा रस्त्याने शेषनागाला सुद्धा थांबवलं शेषनाग सुद्धा त्या रस्त्यामध्ये एका ठिकाणी शेषनागाचं स्थान आहे कोण कोण गेला अमरकंटकला इथले पाहिले नाही सगळे स्थान रस्त्याने मिळतात आणि मग मात्र एका गुफेत जिथं भगवान शंकर बर्फापासून निर्माण होते त्या गुफेत बसले आणि पार्वतीला कथा सांगू लागले खूप सुंदर कथा आहे लक्षात घ्या की आपल्या माणसाला कदाचित ही जी सद्गुरू आहे ना हे भेटल्यानंतरच असा आनंद प्राप्त होतो मी एका ठिकाणी सांगितलं की एक मुलगा होता कालच सांगितलं आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी 15 ऑगस्टला ह्या ब्रिटिश गुलामाच्या ताब्यातून आपला देश काय झाला परंतु खऱ्या अर्थानं जी घटना 1949 साली मान्य केली 1949 आणि 50 साली आपल्याला ती मान्य झाली खऱ्या अर्थानं पारतंत्र्यातून प्रजासत्ता म्हणजे प्रजाची जी सत्ता निर्माण झाली त्याला प्रजासत्ताक आपण म्हणतो तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे तो आनंदाचा दिवस आहे जो प्रत्येकानं लोकशाहीने वागावं आपल्या संविधानाप्रमाणे राहावं विशेष म्हणजे न्याय व्यवस्था सगळ्या व्यवस्था आज ज्या मिळाल्या आपल्या भारताला ते आजचा दिवस आहे म्हणून आपण त्याला वंदन करतो ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान। हो जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक दी जान लड़े हम, जब तक दी जान लड़े हम, वो खून था हिंदुस्तानी, संगीन पे धर कर माता सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करे करवाओ। म्हणून आठवणीचे दिवस आहे. जसं संत एका ठिकाणी एक सकाळी आजच सांगितलं, ध्वजारोहणाला गेलो होतो आम्ही आणि ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांसमोर बसलो. असे सगळे मुलं म्हणलं वर्गामध्ये सगळीचे सगळे मुलं गोरी गोरी होती आणि त्याच्यात एक काळा कसा होता काळा. आता सगळे गोऱ्यामुळे त्या मुलाला काय म्हणते हे काळ्या दुसरं काय म्हणाले. बरं ते म्हणायला लागले शिक्षक म्हणायला लागले. बरं एक दिवस त्याला प्रार्थनेतून हाक मारले हे काळे इकडे म्हणे. त्याच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागला. अरे आपल्यावर काय दिवस आले असं की एकटाच आपण काळा देवाने आपल्यावर का मोठं एवढं हे केलं. त्याच्या दिवसांदिवस त्याचा अभ्यास कमी पडायला. सगळ्यामध्ये तो अंगठी बहादूर काहीच अभ्यासच करेल नाही, करायचं नाही आपल्याला. हे सगळे काळ्या म्हणतात. पण एक दिवस ग्राउंड वरती फुग्यावाला आला आणि फुग्या आल्यानंतर तो मस्तपैकी हवा भरायचा, दोरा बांधायचा, 1 रुपया फुगा. प्रत्येक मुलगा असं मस्त हवेत फुगे सोडायचा. खूप निस्ती आकाशात फुगेच हिला मुलंच पाहतो. सगळे मुलं आतमध्ये गेले, हे तिथे गेला आणि त्याला काय हे सगळे फुलं आकाशात गेले. सगळेचे सगळे फुगे आकाशात गेले. याच्यात लाल आहे, याच्यात निळा आहे, याच्यात सफेद आहे, सगळे कलर वरती जातात म्हणे. हो मग काळा पण जाईल का हो. आता ऐक त्यांनी बाळा बस त्याला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर त्याच्या पाठीवरून हात फिरवला. कलर कोणताही असो त्याला महत्व नाही. त्याच्यात जी हवा भरली ना, त्याच्यात जी शक्ती टाकली ना, त्या शक्तीला महत्व आहे. ती हवा वरती घेऊन जाते. त्याच्या मनात बरं वाटलं. म्हणे मग असं काय आहे. म्हणे बाळा तू जरी काळा असलास पण तुझ्यामध्ये जी शक्ती आहे ती महत्वाची आहे आणि ती गुरुदेव देतात, ते संत देतात. म्हणून ही अनेक प्रकारचे जरी फुगे असले आणि फुग्यामध्ये जे कानात मंत्र देतात ते सद्गुरु संत देतात, महापुरुष देतात आणि आपल्या जीवनाचा उद्धार करतात. लक्षात. म्हणून संत गरजेचे आहे. ज्यावेळेस तो मुलगा आला वर्गात, जो अभ्यास करायला लागला, काही दिवसानं एवढा अभ्यास केला तो आफ्रिकेचा राष्ट्रपती झाला. लक्षात. म्हणून कोणीतरी सद्गुरु दिशा देणारा पाहिजे. तसे आपल्याला बाबाजी मिळाले. अरे आपलं किती भाग्य आहे. संत कृपा झाली, 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 संत कृपा झाली. हो संत कृपा झाली, हो संत कृपा झाली. इमारत पळाली, इमारत पळाली, संत कृपा
कृपा झाली हो संत कृपा झाली हो संत कृपा झाली हो संत कृपा झाली. म्हणून आपलं भाग्य आहे की दहेगाव हे जवळ आहे आपल्याला. महाराष्ट्र मराठवाड्यातले संत संतांची ख्याती चालली. कुठे जा एकनाथ महाराजांपासून सगळे संत बघा. पुढे कुठल्या भूमीत आहे शंकर स्वामी जवळच आहे आम्हाला, जनार्दन स्वामी जवळच आहे आम्हाला, एकनाथ स्वामी जवळच आहे आम्हाला. सगळे संत महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मराठवाड्यात जर म्हटलं तर सगळ्या संतांचं दर्शन होतं. हे भाग्य आहे तुमचं, खूप मोठं भाग्य आहे. बाबाजी ज्यावेळेस गोळवाडीला गेले आणि गोळवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी बसले होते बरेच दिवस आणि गंगू काकून सांगितलं बाबाजी तुम्ही एवढे दिवस इथं थांबले. उखाड्यामध्ये बसलेले होते बाबाजी 5-6 महिने आणि उखाड्यातून बाबाजी बाहेर आले. क्रम क्राम क्रीम क्रीम करो जो विधी म्हणतो ना आपण विधी, ते गायत्री संजीवनी मंत्राचं तिथं पठण केलं बाबाजी. बोरसरचा एक ब्राह्मण त्याच्याकडून तो ग्रंथ आणून त्याचं चिंतन केलं आणि आपल्यासाठी विधी निर्माण केली. हे बघा जो पहाटे उठतो ना तो जगात श्रेष्ठ ठरतो. म्हणून बाबाजीने पहाटे विधी सुरू केली. लक्षात पहाटे उठणं खूप गरजेचं आहे. ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्याने पहाटे उठलं. प्रारंभ अमुचा प्रभात काळी शिवनामे होई. प्रारंभ अमुचा प्रभात काळी शिवनामे होई. स्नान करुनी बाबाजी बसले, स्नान करुनी बाबाजी हसले. नित्य असनावरी नित्य असनावरी चाले संजीवनी गायत्री. त्या मंत्राची धून ऐकुनी जनते जागे होई. प्रारंभ अमुचा प्रभात काळी शिवनामे होई. म्हणून बाबाजी पहाटे उठायचे. गंगूबाई म्हणे बाबाजी आमची विहीरच कोरडी, पाणीच नाही म्हणे विहीर. अशी मी या ठिकाणी हजारो लोक सांगेल की ज्यांनी फक्त बाबाजींच्या विभूती नेली असेल, नारळ फोडला असेल, त्यांच्या विहिरीला पाणी लागले. लाखो लोक असतील अशी महाराष्ट्रात. बाबाजी त्या विहिरीत डोकले. गंगूबाई काही काळजी करू नको. बाबाजी परत अंदरसूलच्या भागाकडे निघाले. गंगूबाई पळत आले. बाबाजी विहीर भरली. निस्ते बाबाजी त्या विहिरीत डोकले. आजही त्या ठिकाणी गोळवाडीला गेले. त्या लोकांनी आम्हाला बोलवलेलं आहे की म्हणे लक्षात राहू द्या. बसा सर्वांनी बसा. उठू नका. ओम जनार्दनाय धनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय. आणि म्हणून आपलं एवढं भाग्य आहे 9 वाजताच गावात चोरीतील पोर होते. ते म्हणाले केल्याशिवाय राहू नये. तशी गंमत झाली. विशेष आहे. आणि म्हणून कुलपा लावून आले ना तुम्ही. आणि म्हणून एवढं घाबरू नका. काही नेणार नाही तुमचं. तुमच्या गावातून समृद्धी घ्यायला म्हणून काय. किती गोड कथा आहे.
अमर कंठची किती गोड आहे. म्हणून भगवान शंकर जिथं कथेला बसले एवढं आपण सांगू. आम्ही पण त्र्यंबकला लवकर निघणार आहोत. आणि तिथं बसल्यानंतर पार्वती मी कथा सुरू करतो पण तू पूर्ण ऐक आणि होकार देता. 5 दिवस 10 दिवस झाले कथा सुरूच होती. पार्वती होकार देत होती. पार्वतीला समाधी लागून गेली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस भगवान शंकराने डमरू वाजलं होतं त्यावेळेस वेळेस ते अंड फुटलं होतं. त्या अंडातून सुखदेव महाराज ती कथा ऐकताना ओ देत होते. लक्षात कथा किती सुंदर. सुखदेव महाराज प्रत्येक शब्दाला ओ देत होते. असे करता करता 1 तास झाला, 2 तास झाले, 10 दिवस झाले, 10 महिने झाले. आणि मग पार्वतीने सांगितलं, भोले बाबांनी सांगितलं, पार्वती म्हणे काय नाही माझी समाधी लागून. म्हणून ओ कोण देत होतं म्हणे अहो कोण असेल. हात मारले ते सुखदेव महाराज. आणि भगवान शंकर त्रिशूळ घेऊन पळाले. सुखदेव महाराज जे निघाले जिथं व्यासदेव बद्री आश्रम आणि त्यांच्या ठिकाणी ती पत्नी त्यांची वाली अर्घ्य देत होते आणि त्यांच्या मुखामध्ये प्रवेश केला सुखदेव महाराज. सुखदेव महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला. भगवान शंकर त्रिशूळ घेऊन बाहेर उभा आहे आणि तेवढ्या वेळात व्यासदेवाने सांगितलं, देवा ते आतमध्ये आता काय करतात. भगवान शंकरांनी डोळे झाकले तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण. आणि मग मात्र 12 वर्ष आतमध्ये राहिले. व्यासदेवाने प्रार्थना केली. बद्रीनारायण त्या ठिकाणी आले आणि प्रार्थना करून, देवा या खाली म्हणे मला तुमची माया याचे मला त्रास होता का म्हणे काहीच होणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष भगवान भागवत स्वतः स्वरूप या ठिकाणी येत आहे. भागवत जिथं ऐकलं जातं, जिथं शिवमहापुराण कथा ऐकली जाते, जिथं रामायण ऐकलं जातं, तिथं माया काहीच करू शकणार नाही असं नारायणाने शब्द दिला आणि सुखदेव महाराजांचा जन्म झाला. इथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी. म्हणून आपण भाग्यवान आहे. या ठिकाणी भागवत दरवर्षी ऐकतात, रामायण ऐकतात, कधी कधी शिवमहापुराण आपण या ठिकाणी केलं. असा हा आजचा पवित्र दिवस आहे. आणि आमची पण थोडीशी आज थकवान झाली, धावपळ झाली, कारण दिवसभर मीटिंग मध्ये बसलो होतो. कुंभमेळ्याचं एवढं मोठं जबरदस्त धनुष्य तोलायचं आहे सगळ्या आखाड्याला, संतांना, महात्म्यांना, म्हणून थोडीशी धावपळ. आम्ही तिथून जवळजवळ 6-7 वाजता, आम्हाला 8 वाजले तर आम्हाला नामदूर मधनेश्वरला एक सप्ताह चालू करायचं होतं. त्या सप्त्यात नेलं. बाबा फक्त म्हणे 8 वाजले. म्हणलं अरे मला 8 वाजता कार्यक्रम आहे तिकडे जाऊ द्या. नाही म्हणे एक थोडं 5 मिनिटं आशीर्वाद. तिथं आशीर्वाद तिथं 8:30 वाजले. म्हणलं वो आता डायरेक्ट सिन्नरवरून समृद्धी घ्या, समृद्धी मार्गावरून. पण समृद्धी लय लवकर आमचा दररोज 2-3 दिवसांनी प्रवास आहे या मार्गाने. आता जाफराबादला आमचे माधवगिरीजी महाराज मोठा आश्रम झाला, त्या ठिकाणी अनुष्ठान चालू आहे. जवळजवळ 10 म्हणजे आम्ही पाहिलं की 2 असे मोठे शेड आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 मुलं बसते आणि 300 गायी. एकही गाय दूध देत नाही. अशा म्हणजे काट्या गाय आणून सोडलेल्या आहेत. त्यांना दररोज हे चाललंय. म्हणून ते आम्ही तिकडेही काल प्रवचनाला गेलो होतो परवा. म्हणून माधवगिरीजी महाराज त्या ठिकाणी मोठं अनुष्ठान चालत आहे. आदरणीय वंदनीय जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज त्यांचे आपल्या या पवित्र भूमीमध्ये सांगतेचं समारोप आणि सांगतेचं कार्यक्रम सत्संग असतो, तेही या ठिकाणी येतात. परमपूज्य रमेशगिरीजी महाराज जे कोपरगाव आश्रमात राहतात, त्यांचंही कधी कधी येणं होतं या भागात. सर्व संत महात्मे शेवागिरी महाराज शिवपुरी आश्रमात राहतात. आणि आमच्या अर्जुन बाबा जरूळला ज्यांनी आश्रम केलं त्या जरूळवाल्यांनी खूप मोठी कथा केली. सगळ्या गावामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं खूप मोठं कार्य चालू आहे. आम्ही आता याला गेलो होतो, चिंचपूरला गेलो होतो. तिकडं मात्र काहीच माहित नव्हतं आणि आमची त्यांची पहिलीच गाठ काढली. आधी सगळं तुम्हाला माहिती आहे, कोण येणार आहे, काय येणार आहे, काय सांगणार आहे, सगळं माहिती आहे. असं तर बोल चाललंय. कारण आम्हाला वाटलं तर 5-10 मिनिटं बोलून लगे निघू. महाराज कीर्तन करीत राहतील, परंतु बघा बाबाजीची कृपा. आणि म्हणून
तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांना असं स्टेज बीज काहीच माहित नव्हतं. म्हणे बाबा आज तुम्हाला 50 वर्षी आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. म्हणलं धन्यवाद, तुमची ना आमची गाठ आहे आणि मी पक्की बांधल्याशिवाय जाणार नाही हे लक्षात राहू दे. गेलो तिथं, म्हणलं काही आमची मुलं म्हणे बाबा इथं स्टेज वगैरे नाही म्हणे, इथं आता इंद्रिकर महाराज येणार आहे, त्याच्यानंतर सगळे पुरुषोत्तम महाराज पाटील महाराज येणार आहे, सगळ्यांचं कीर्तन ते इथंच होणार ना. म्हणलं वा वा, आणि इथं राम मंदिर आहे. म्हणलं अहो ठीक आहे तुम्ही कीर्तन तिथं करा, परंतु ते दक्षिण भागाकडं तोंड होतं. आमचे बाबाजी असे दक्षिण मुख असे बसत नव्हते. म्हणे बाबा आमची 50 वर्षाची परंपरा आहे. म्हणलं मी ती खंडित करणार त्या गावात. बरं नवीन भाग नव्हतं सोलापूर साईड. सोलापूर. आणि मग काय केलं, असं व्यासपीठ घेतलं आणि मस्त पैकी गल्लीतच बसलो. ते साऊंड सिस्टम पटापट उचलायचे सगळे आले. जेव्हा कथा त्यांनी ऐकली, ही मुलं तर असे गल्लीतच बसली चटाई टाकून, आणि असं गर्दी झाली. पहिली कथा पहिलाच दिवस आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणे भाऊ लय मोठे महाराज येले, आपण कशाला असं करतात, असं त्यांचंच ऐका म्हणे, नाही तर त्यांचे शब्द. असं मोठं स्टेज दिलं ना, असं तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी एवढी सुविधा केली. समजा आज त्यांनी ठरवलं आज हाच ड्रेस सगळ्या गावात, तोच ड्रेस, उद्या पिवळा तर पिवळाच ड्रेस एकदा म्हणजे. आणि म्हणलं पार्थिव शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची बरं का. म्हणजे काय असतं ते, म्हणलं काही नाही, तुम्ही फक्त घरून माती घेऊन या, पिंडी बनवा, आपल्याला त्याची पूजा करायची. सहज असं सांगितलं. त्या ठिकाणी त्या पाटावरती किती हजार महिला बसल्या असतील, 7,000 महिला पूजाला बसल्या. सोपी गोष्ट आहे. आणि जे जे कार केला बाबाजींचा. म्हणे बाबा कमीत कमी 5 वर्ष इकडे या, आम्हाला काहीच माहित नव्हतं. म्हणून बाबांनो जेथे जातो तेथे तू माझा संगात. म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला येतात अनेक प्रकारचे आपल्या बाबाचे परिवारातले संत येतात, पण जिथं कोणीच जात नाही. आता आंबडला आहे, कोणीच गेलेलं नाही, तिथं आमची गाठ आहे. त्याच्यानंतर लातूरला आहे, उस्मानाबादला आहे, आणि शेवटी नागपूरला आहे. मग आपल्या भागात परत वैजापूरला रामवाडी, मग पालखीला येणार आहे आपलं पारेश्वराची जागृत भूमी, पारेश्वराची जागृत. आपल्या तिकडं पारेश्वरला आल्यावर पारेश्वर सांगू. आता इथे येणार आहे पारेश्वर मध्ये. आणि पारेश्वराला 7 दिवस दिलेले. किती दिवस दिले, कारण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींना प्रत्यक्ष नंदीवरती भगवान शिव, पार्वती आणि गणपतीनं दर्शन देऊन त्या पिंडीचा जीर्णोद्धार करण्यासाठी सांगितलं. ते म्हणजे पालखेड. आणि अशा पवित्र ठिकाणी सर्वांना दर्शन होणार आहे. 7 दिवस सद्गुरू जनार्दन स्वामींना जिथं साक्षात्कार झाला, प्रत्यक्ष दर्शन झालं, ती जागा म्हणजे पालखेड. अशा या पालखेडच्या पवित्र भूमीत सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन, त्या ठिकाणी जो भगवान शंकराचा स्पर्श झाला, त्या भूमीत शिवमहापुराण कथा आपण करण्यासाठी 1 दिवस याल, 2 दिवस याल, ज्यांना शक्य असेल त्यांनी 7 दिवस. परंतु त्या ठिकाणचा आनंद. नंतर एक रामवाडी आहे वैजापूर मध्ये, तिथंही आहे. म्हणजे जवळजवळ आता 21 दिवस ह्याच भागात उद्या. म्हणून थोडासा वेळ झाला असेल, थोडासा आपल्या प्रसंगावधानाने थोडासा आज सत्संग थोडा झाला असेल, परंतु आम्ही पण खूप थकलेलो होतो. सकाळपासून फक्त स्नान झाले, पूजापाठ काही झाली नाही. आणि म्हणून आता आम्ही या ठिकाणी आपल्या सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की जसं शब्द गेला मंदिर बांधायचं असेल तर लवकरात लवकर बांधूया. कारण पिंपळेश्वराचं मंदिराचं कळस सुंदर बांधा, मारुतीरायाचं मंदिर आणि बाबाजींचं मंदिर, 3 मंदिर. वास्तविक सद्गुरू जनार्दन स्वामींनी पहिला मुक्काम अजून कुठल्याही खेड्यागावात केला नव्हता, तो पिंपळगाव मध्ये केलेला आहे. मला आठवतं ना तुम्हाला सगळ्या पिंपळगावाला. इथं ते मस्त असं बांधलं जिथं ते आज बाबाजी बसले, त्या ठिकाणी बाबाजी मुक्कामी थांबलेले. नाहीतर गावात कधी बाबाजी मुक्कामी थांबले कुठं? एवढं प्रेम जर त्या पिंपळगावर आहे तर त्या बाबाजींचं मंदिर किती गोड झालं पाहिजे तुम्ही ठरवा. खूप सुंदर असं मंदिर बाबाजींचं झालं पाहिजे. सुंदर अशी बाबाजींची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे.
किती गोड. आता सुद्धा मूर्ती खूप छान आहे, परंतु अजून बाबाजींचं त्या ठिकाणी मोठं आज प्रत्येकाचे बाबाजी काहीतरी शब्द म्हणायचे. बाबा कोणत्या गावाच्या आले काय नसते, गोड बाबाजी हाका मारायचे, प्रवचनातून सुद्धा हाका मारायचे. असे गाव आहे ज्या सद्गुरूंना ज्या गावाला आठवण केली, अशा आठवणीचं गाव म्हणजेच कोणतं आहे? पिंपळ गाव आहे. हा नाही, पिंपळ गाव नाही, गावाचं नाव आणि मंदिराचं नाव पिंपळेश्वर आहे. बाबाजींनी दिलेलं होतं. कोणी आपण मनाने केलं का बाबाजींनी नाव दिलं? स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामी नक्की ना, पण 101% गेले का रे ओचवर? पिपळे म्हणायचे. पिपळे म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून सर्व भागातील भक्तगण आले, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन, जय बाबाजी. नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम. जय सद्गुरुदेवा. नारायण 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 ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम सत्य नारायण घेऊ एक बाबाजींची आरती होईल, गणपतीची आरती होईल आणि मग कोणीतरी एक आरतीचं ताट घ्या, समोर उभे राहा. हो, बाबाजींची जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. रत्ना कळित भरा तुझ गौरी कुमरा. जंतराजे ओढे ओंकेश्वरा. हिरे हिरदा मुळ शोभतो वरा. रुद्र देव मोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर भरिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. सहस्रामाचा वटपाई सदा. संकष्टी पावावे देवाई लक्षावे. सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. बाळसा जननीती देवी प्रसवली पुत्र दहे गावी. जनार्दन नाम तया ठेवी. त्याग संसार अन्य अंधार कराय. दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जे स्वयंचारी धाम. शिवाचे खरे भक्त परम उभे जे चढी तनोजे. उदळी होय पद दुबळी परी. चित्ता भय चित्ती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. बांधिले शिवालय कितिक भक्तीचे घडवित जो प्रतीक. यांच्या हृदयी भूक पौदगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध. राम तयन तोरी प्रभू प्रणिती. प्रेमे करोनी आरती. सद्गुरु सद्गुरु मूर्ती प्रेमे करोनी आरती. शंकराचा तू अवतार. हाती घेऊनी भवानी तलवार. तर राक्षसांचा करोनी संहार. करणी मातेचा तू केला अवतार. शिवशंकराचा तू अवतार. हाती घेऊनी भवानी तलवार. तर राक्षसांचा करोनी संहार. करणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय राया. आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय शिव
शक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी गुरुजन शुभ शिवारी नाता नाताचे तुवारी जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया दाता अनाथा तू सामर्थ्यवंत आवडते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत जाणता राजा तू योगी श्रीमंत दाता अनाथा तू सामर्थ्यवंत आवडते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत जाणता राजा तू योगी श्रीमंत जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा चालती उपचार मनी सारळी पूजा आरती अनंत भुजा हे परिसार पर नाही न पडे निगाम ठाई भुलला भक्ती भावे जाऊ घेतला तेही अनंत भुजा विठू पंढरीचा राजा नचलती उपचार मनी सारली पूजा आरती अनंत भुजा निर्वाच शुद्ध भूत हो निर्वाच शुद्ध भूत उभा राहिला नीट राम जनार्दनी पायी जोडेली वीणे आरती अनंत भुजा विठू पंढरी पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगने आनंद भोजन भावी वाळी म्हणे नमाम त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम